आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। राजधानी दिल्लीत सगळे विरोधक एकवटले। मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा। 140 कोटी जनतेची स्वप्न पूर्ण करायची आहेत। देशातील गरिबांना मोफत वीज पुरवठा देणार। इंडिया आघाडीच्या सभेत अरविंद केजरीवालांच्या संदेशाचं पत्नी सुनीता केजरीवालांकडून वाचन। एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक, अब की बार भाजप तडीपार। इंडिया आघाडीच्या सभेतून ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। मैं देश को आह्वान करना चाहता हूं कि एक व्यक्ति और एक पार्टी की सरकार देश के लिए खतरनाक हो गई है। इंडिया आघाडीच्या महारॅलीवर भाजपचा हल्लाबोल। भाजपकडून ठगो का मेला अशा आशयाचं पोस्टर प्रदर्शित। प्रभु राम के विरोध में रामलीला ग्राउंड में असा बॅनरमध्ये उल्लेख। अजित पवार, मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल हे सर्व ठग भाजपने घेतले। भाजपनं सर्व ठग घेतल्याने आम्ही ठग मुक्त। संजय राऊतांचा हल्लाबोल। अजित पवार हे ठग होते, हसन मुश्रीफ ठग होते, प्रफुल्ल पटेल ठग होते, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते, हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसते। त्यांचं काहीतरी गफलत झाली असेल। ठग त्यांनी होते, सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त झालो आहोत। केंद्र कोणाला सिग्नल देत नसतं। नाशिकची जागा आम्हालाच मिळेल। छगन भुजबळांच्या दाव्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मोठी बहिणी आई समान असते। आमच्या आईला भाजपनं निवडणुकीत उतरवलं। माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही तर वैचारिक लढाई आहे। सुनेत्रा पवारांवर बोलताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते। आपल्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते। त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला उतरावं लागतंय। विचार करा ना या सगळ्याचा। आई समान वहिनीचा सन्मान करा आणि निवडून आणा। वहिनीचा प्रचार करा आणि भावाला गिफ्ट द्या। सुळेंच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांचा खोचक टोला। पुन्हा बारामतीची लोकप्रतिनिधी होण्याची संधी द्या। माझं काम पाहून मतदान करा। सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन। महायुतीने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन। घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान। पाण्याच्या अनेक अडचणी लवकरात लवकर सोडवणार। सुनेत्रा पवारांचं आश्वासन। खासदार हेमंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। हेमंत पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नाराज। हिंगोलीतील उमेदवार बदलण्याच्या मागणीला जोर। हिंगोलीत हेमंत पाटलांविरोधात भाजपची घोषणाबाजी। भाजप अंगार है बाकी सब भंगार है अशी घोषणाबाजी। बैठकीत रामदास पाटील आगे बढ़ो अशाही घोषणा। धुळ्यात अजित पवार गटाच्या आढावा बैठकीत राडा। मंत्री अनिल पाटलांसमोर कार्यकर्त्यांची उघड नाराजी। कार्यकर्त्यांमध्ये दडपलं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। यवतमाळ वाशिममधील जागेबाबत महायुतीत तिढा। उमेदवार जाहीर व्हायला उशीर होत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात। संजय राठोड की भावना गवळी की तिसरा पर्याय चर्चा नवथान। यवतमाळचे मवियाचे उमेदवार संजय देशमुख 2 एप्रिलला अर्ज भरणार। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार उपस्थित राहणार। यवतमाळ पोस्टल ग्राउंडवर मवियाची जाहीर सभाही होणार। शिंदे गटात प्रवेश केलेला अभिनेता गोविंदा निवडणूक लढणार नाहीत। गोविंदा शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार करणार। नाशिकमधून उमेदवारी जाहीर होत नसताना हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात। गोडसेंकडून महायुतीच्या नेत्यांचे फोटो असलेल्या पत्रकाचं वाटप। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंच्या मुलाचं नाव चर्चेत। महायुतीकडून विलास भुमरेंसह भागवत कराड, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत। धैर्यशील मोहितेंची सोलापूरच्या कुर्डुवाडीत काँग्रेसच्या इफ्तार पार्टीला हजेरी। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने धैर्यशील मोहिते नाराज। तुतारीवर माढ्याची निवडणूक लढणार असल्याची चर्चा। पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरींचा लोकसंवाद। त्यांची यात्रा। काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघात गडकरी जनतेशी संवाद साधणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरेंचा सत्कार। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवला। आमच्यात कोणतीही नाराजी नाही। ठाकरेंनी आम्हाला समजावलं, दोघे मिळून काम करू, मात्र तिसरा नको असं ठाकरेंना सांगितलंय। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ज्योती मेटेंची शरद पवारांसोबत चर्चा। शरद पवार गटात बीडच्या उमेदवाराबाबत 2 मतप्रवाह। एका गटाचा सोनावणेसाठी तर दुसऱ्या गटाचा मेटेंसाठी आग्रह।
चेंबूरमध्ये फाईन आर्ट्समध्ये महायुतीचा संकल्प मेळावा. राहुल शेवाळे, आशिष शेलार, प्रसाद लाड, सदा सरवणकर, समीर भुजबळ, मनीषा कायंदेंसह इतर महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती. फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, सर्व खर्च मी करतो. फडणवीसांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा. फडणवीसांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. खर्च करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं. देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे. आणि पाहिजे तर त्यांचे आता बरेचसे, कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत. त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा. फडणवीसांनी थिएटरचे पैसे टँकरसाठी द्यावेत. फडणवीसांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. हाऊ स्वीट. ते पैसे थिएटरमधले टँकरसाठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होईल. आनंदाच्या शिध्यात महागडी विस्की आणि बियर देणार. चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवार असलेल्या वनिता राऊतांचं आश्वासन. देशी दारू पिणाऱ्या गरिबांना देखील कधी कधी चांगली दारू मिळावी यासाठी आनंदाच्या शिध्यात विस्की आणि बियर देण्याचा वनिता राऊतांचा तर्क. उजनीचं पाणी कमी झाल्यानं हजारो वर्षापूर्वीचं पळसनाथाचं हेमाडपंथी मंदिर पाण्यातून बाहेर. सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड. मंदिरावर अफलातून अप्रतिम कोरीव काम. धाराशिव जिल्ह्यातील कमी पावसामुळे भूजल पातळी खालावली. उमरगा तालुक्यातील 18 मीटर इतकी पाणी पातळी घटली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. धाराशिव जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून शेततळं आणि सिंचन विहिरीसाठी निधी मंजूर. 283 कोटींचा निधी मंजूर झाल्याने दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार. धाराशिव नगर परिषदेची कर वसुली मोहीम सुरू. 76 कोटी रुपयांच्या कर वसुलीसाठी 68 मालमत्ता धारकांना वसुलीची अंतिम नोटीस बजावली. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात साठवण तलावांवर आता कारवाई होण्याची शक्यता. तर लातूरमध्ये तिसऱ्या दिवशीही शहर बस सेवा ठप्प. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास. डॉक्टरांकडून कामगाराला मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करावी अशी लातूरमधील पोलीस स्टेशन MIDC पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची मागणी. कोरोनापासून बंद असलेली नांदेड विमानसेवा अखेर सुरू. नांदेडवासियांसाठी ही आनंदाची बातमी. कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून पूर्ववत. कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बाब. साताऱ्यातल्या पाटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाची रिमझिम. आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. इगतपुरीच्या शेणवडमध्ये घोटभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट. निधी मिळूनही 12 आदिवासी वाड्यांची जलजीवन मिशन योजनेची कामं रखडल्याने पाणी प्रश्न गंभीर. ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचा पाणीसाठा 76.80%वर. अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू असताना हतनूर धरणाचा जलसाठा समाधानकारक स्थिती. संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवात दक्षिण काशी पैठण नगरी दुमदुमली. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पैठण शहरात लाखो भाविकांची गर्दी. नवी मुंबईतील बाजारपेठेत लसणाची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात दरात घसरण. घाऊक बाजारात लसणाचे दर 50 ते 140 रुपयांवर. MPSCच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर. तारखा लवकरात लवकर जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. प्रसिद्धीपत्रकात यथावकाश शब्द वापरल्याने विद्यार्थी संभ्रमात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बहुचर्चित लिपिक टंकलेखक परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लावण्याची मागणी. 7000हून अधिक पदांची मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये पार. निकालाची आता प्रतीक्षा.